बारामती पवार कुटुंबाचा बालेकिल्ला, पण अजित पवारांच्या निधनाने यावेळी समीकरण बदललंय आणि यंदा पोटनिवडणुकीचा अंधेरी पॅटर्न बारामतीत रिपीट होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण विरोधी पक्षांनी उमेदवार दिला नाही तरी धनगर समाज विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत पोटनिवडणुकीत पाहायला मिळणार अशी शक्यता दिसते. आणि या सगळ्यात मोठा प्रश्न आहे, खुद्द शरद पवारांनीच बाहेरच्या पवार असं विशेषण लावलेल्या सुनेत्रा पवारांना यंदा बारामतीकर स्वीकारणार का? कारण ही फक्त पोटनिवडणूक नाही, ही आहे वारशाची लढाई, नेतृत्व सिद्ध करण्याची लढाई आणि सत्तेवरील नियंत्रणाची लढाई. एका बाजूला सहानुभूतीची लाट तर दुसऱ्या बाजूला धनगर समाजाची नाराजी. आणि या सगळ्यात बारामतीत तयार होतंय एक नवीन समीकरण जे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण देऊ शकतं. शेकडो कॉल आहेत की तुम्ही निवडणूक लढली पाहिजे. बारामती मला नवीन नाही, या लोकांची काय अडचणी आहेत आणि त्या अडचणींना त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जर ही निवडणूक जर आपल्याला एक चांगली संधी भेटत असेल तर निश्चित यावरती विचार केला. नमस्कार, मी विहंग ठाकूर. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा जागा रिक्त झाली आणि आता या बालेकिल्ल्यात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. 23 एप्रिल मतदान, 4 मे रोजी निकाल. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. म्हणजेच पवार कुटुंबाचं वर्चस्व कायम ठेवण्याचा थेट प्रयत्न. पण खरा गेम इथेच पलटतो. शरद पवार यांच्या गटानं निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजेच बारामती थेट पवार वर्सेस पवार अशी लढत टळली आहे. पण त्यामुळे लढत सोपी होईल असं अजिबात नाही. कारण आता मैदान मोकळं दिसत असलं तरी अंदरखाने नवीन समीकरण तयार होत आहेत. आणि खरी चुरस तिथेच आहे, कारण नाराज धनगर समाज उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. धनगर समाजाच्या अपक्ष उमेदवारीच्या चर्चेमुळे बारामतीत पोटनिवडणुकीच्या अंधेरी पॅटर्नची चर्चा सुरू झाली आहे. तर नेमका हा अंधेरी पॅटर्न काय आहे की बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने त्याची चर्चा होत आहे. यासाठी जावं लागेल थोडं फ्लॅशबॅकमध्ये. मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघातील एकसंध शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली. त्याच काळात शिवसेनेत मोठी फूट पडली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होत भाजपाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटानं दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली. यानंतर मोठा ट्विस्ट घडला. अंधेरी पूर्व मतदारसंघातून भाजपचे मुरजी पटेल यांनी उमेदवारी मागे घेतली आणि प्रमुख पक्षांनी उमेदवारी दिली नाही. तिथे सहानुभूतीची लाट तयार झाली. पण अंधेरी पूर्व मतदारसंघातील ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली का? तर नाही. कारण 6 अपक्ष उमेदवार मैदानात होते. मतदान झालं. या निवडणुकीत ऋतुजा लटके मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्या. तर अपक्ष उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. म्हणजेच मोठे पक्ष मागे हटले, पण अपक्षांमुळे निवडणूक झालीच. आणि सहानुभूतीच्या लाटेत एकतर्फी निकाल लागला. हाच अंधेरी पॅटर्न म्हणून ओळखला जातो. आता बारामतीतही तसंच चित्र दिसतंय. शरद पवार गटानं उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलाय, तर सत्ताधारी निवडणूक बिनविरोध करण्याच्या तयारीत आहेत. पण इथे एक ट्विस्ट आहे. धनगर समाज नाराज आहे आणि धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके बारामतीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याच्या चर्चांना स्वतः दुजोरा देत आहेत. म्हणजे सर्व पक्ष बाजूला झाले तरी बारामतीतील लढत टळणार नाही असं सध्या तरी चित्र आहे. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होईल असं चित्र सध्या तरी नाहीये. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अजितदादा गटाच्या उमेदवार आहेत. बिनविरोध निवडणुकीसाठी मोठे पक्ष पोटनिवडणुकीतून माघार घेतील. पण मैदान रिकामं नाही आहे. धनगर समाजाची वोट बँक बारामतीत मोठ्या प्रमाणात आहे. त्यात धनगर समाज नाराज आहे. कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाच्या रुग्णालयाला अजित पवारांचं नाव देण्यात आलं. यातून एक मोठा असंतोष तयार झालाय आणि धनगर संघटना या पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. इथे एंट्री होते ती ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची. त्यांची भूमिका स्पष्ट आहे. लोकशाहीत निवडणूक झालीच पाहिजे. बिनविरोध म्हणजे लोकशाही कमकुवत होते. ते अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची तयारी आहे. म्हणजेच ही निवडणूक भावनिक कमी आणि राजकीय जास्त होऊ शकते. या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा एका भावनिक क्षणाचीही चर्चा होते. जेव्हा सुप्रिया सुळे या मूळ पवार असल्याचं लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांनी म्हटलं होतं आणि मूळ पवार वर्सेस बाहेरच्या पवार हा मुद्दा उपस्थित झाला. म्हणजे ही पोटनिवडणूक फक्त राजकारण नाही, अजितदादांचा वारसा आणि भावनिक लढाई आहे.
बारामतीत आता 3 स्तरावर लढत होऊ शकते. पवार वर्सेस पवारांचा वारसा, मराठा वर्सेस धनगर समीकरण, स्थापित नेतृत्व वर्सेस तळागाळातील कार्यकर्ते. पण या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आता एकच प्रश्न उपस्थित होतोय. बारामतीत अंधेरी पॅटर्न रिपीट होणार का? धनगर समाज अपक्ष निवडणूक लढणार का? की मवियातील एखादा घटक पक्ष समीकरण बिघडवणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं, बारामतीकर कोणाच्या बाजूने उभे राहणार? तर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी की निवडणुकीतून आमदार निवडला जावा? तुमचं मत काय? कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. क्या बात